कशेडी घाटात खचलेल्या रस्त्यावर पुन्हा पुन्हा मलमपट्टी, वाहनांच्या लांबच लांब रांगा. कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे. कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरू होण्याचे ग्रहण सुटणार तरी कधी? मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भोगाव गावच्या हद्दीत रस्ता सुमारे 90 ते 120 फूट लांब व 3 फुटापेक्षा खोल खचला आहे. कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरू होणार तरी कधी आणि हे ग्रहण सुटणार का, असा प्रश्न वाहनचालक आणि प्रवासी जनतेला पडला आहे. या खचलेल्या रस्त्यावर संबंधित विभागाकडून भर पावसात खडी पसरून पुन्हा पुन्हा मलमपट्टी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महामार्गावरील तळ कोकणात जाणारी व मुंबई दिशेने जाणारी दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ खोळंबली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यातच खेड दिशेने जाणारा ट्रक खचलेल्या रस्त्यापासून पुढे 5 मीटर अंतरावर बंद पडल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. शासन दरवर्षी या खचलेल्या रस्त्यावर लाखो रुपये खर्च करीत असून तो पैसा फुकट जात आहे. मात्र या ठिकाणी खचलेल्या रस्त्याला लागलेले ग्रहण सुटत नसून या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. सन 2005 पासून येथील रस्त्याला ग्रहण लागले असून दरवर्षी सातत्याने या ठिकाणी रस्ता खचण्याचे सातत्य कायम असून दरवर्षी शासनाकडून या रस्त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात येतो. मात्र पावसाळ्यात मुख्यतः जुलै महिन्यात रस्ता खचण्याचे सातत्य कायम आहे. मात्र संबंधित खात्याकडून कायमस्वरूपी कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने वाहन चालक व प्रवासी जनतेला याची झळ बसून मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर स्थानिक नागरिकांना संताप व्यक्त केला जात आहे. महामार्ग प्रशासन यांनी या रस्त्याबाबत त्वरित दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा गणेश उत्सव काळात या मार्गावरील गणेश भक्तांना धक्के खात खड्ड्यातून प्रवास करावा लागणार आहे, एवढे मात्र निश्चित असे चित्र दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्रशासन कशेडी बोगद्यातून वाहतूक कधी सुरू होणार आणि हे ग्रहण सुटणार तरी कधी सुरू करणार, असा प्रश्न प्रवासी जनता आणि स्थानिक नागरिक विचारताना दिसून येत आहे. एखादा मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहात का, असाही प्रश्न विचारला जात आहे. त्याचबरोबर धामणदेवी दत्तवाडी येथे बोगद्यातून जाणाऱ्या नवीन मार्गाचे काम सुरू आहे. याच ठिकाणी महामार्गावर अक्षरशः गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या ठिकाणी एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या ठिकाणी अवजड वाहने चढत असताना अक्षरशः चढावरून पाठीमागे घसरून मोठा अपघातही घडू शकतो, अशी शक्यता निर्माण झाली आहे. याच ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून याकडेही डोळेझाक केली जात आहे. प्रवासी जनतेकडून असे बोलले जात आहे. तर धामणदेवी ते कशेडी बंगला या 6 किलोमीटर अंतरात महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून खड्ड्यात रस्ता की रस्त्यावर खड्डा, असा प्रश्न प्रवासी जनतेला पडला आहे. या खड्ड्यात वाहने आपटून नादुरुस्त होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तरी या 6 किलोमीटरवर पडलेले खड्डे महामार्ग प्रशासनाकडून तातडीने दुरुस्त करावी अशी मागणी ही वाहनचालक आणि प्रवासी जनतेकडून केली जात आहे. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर.